तो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की स्ट्रिंग वरती कोणते कोणते प्रोग्राम विचारले जातात. MSBT मध्ये पहिल्यांदा स्ट्रिंग वरती बघूया कोणते कोणते क्वेश्चन विचारले आहेत. तर राईट अँड असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम फॉर कॉन्कटेशन्स ऑफ द टू स्ट्रिंग्स, म्हणजे हा समर 22 ला कॉन्कटेशन्स मीन्स की तुम्हाला दोन स्ट्रिंग काय करायचे, जॉईन करायचे. ओके. आणि राईट अँड असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम टू फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग समर 25 ला, म्हणजे स्ट्रिंग वरती हे दोन क्वेश्चन विचारले गेले होते समर 25 ला. समर 22 मध्ये काय होता, परत कॉन्कटेशन्स ऑफ टू स्ट्रिंग्स. नंतर समर 23 ला पण तोच विचारला होता. विंटर 23 ला लेंथ विचारली होती आणि विंटर 24 ला रिव्हर्स कशी करतात स्ट्रिंग ते विचारलं होतं. तर फ्रेंड्स, आपण बघूया की प्रोग्राम याचे कसे करायचे आपल्याला. ओके. पण त्या अगोदर तुम्ही एक छोटंसं लाईक माझ्या व्हिडिओला करून ठेवा, कारण तुम्ही असे लाईक करत असे मी तुम्हाला अशीच व्हिडिओ बनवून अपलोड करत राहीन. ओके. तर बघून घेऊया की आपल्याला पहिल्यांदा लेंथ ऑफ स्ट्रिंग कशी फाइंड आउट करायचे. सो फ्रेंड्स, जेव्हा तुम्ही कधी पण लेंथ स्ट्रिंगची लिहाल तेव्हा त्याच्या पाठी तुम्हाला हा डॉलर द्यावा लागतो. लक्षात ठेवा की ॲट द एंड तुमची स्ट्रिंग डॉलरने फिनिश होते. ओके. जीच तुम्ही स्ट्रिंग लिहाल त्याच्या मागे डॉलर द्यायला विसरू नका. आपण इथं बघणार आहोत राईट अँड ALP टू फाइंड द लेंथ ऑफ स्ट्रिंग. सर्व बघूया आपण. पहिले लेंथ ऑफ स्ट्रिंग कसे असते ते बघूया. मी घेतलं डॉट मॉडेल स्मॉल, डॉट स्टॅक 100H आणि डॉट डेटा यूज करून STR आणि LEN नावाचे दोन व्हेरिएबल घेतलेत. STR म्हणजे स्ट्रिंग, DB घेतलाय फ्रेंड्स कारण माझा 8 बीट आहे नंबर आहे आणि 8 बीट त्याची लेंथ पण आहे. ही लेंथ कशी वाढत जाणार आहे फ्रेंड्स, समजा इथे 1 असेल तरी लेंथ 1 वाढत जाईल. जसा पॉइंटर पुढे पुढे होत जाईल तसं आपल्या इथे लेंथ वाढत जाणार आहे. ते मी नाव घेतलेलं अंतरा. ओके. तर आणि त्याच्या पाठी दिलेलं आहे $1, म्हणजे इथे फिनिश झालं तुमचं. इतकाच नेम आहे, इतकेच लेटर आहेत ANTARA अंतरा. ओके. आता इथे काय करायचं आहे फ्रेंड्स, आपल्याला हा आपण घेतलेला हा सर्वांकडे कोड कॉमन असतो की आपल्याला काय करायचं आहे कॉमनमध्ये, की जेवढा डेटा आहे तो AX मध्ये जाईल आणि AX मधला डेटा DS मध्ये मूव्ह होईल. ओके. हा इतकं तुम्हाला समजलं असेल. आता लॉजिक समजून घेऊ नेमका कोडचा कसा आहे. तर बघा फ्रेंड्स, कोडचं नेमकं लॉजिक काय आहे, ऑफसेट ऑफ स्ट्रिंग, म्हणजेच जेवढे काही स्ट्रिंग आहेत ना ते स्ट्रिंगचे जेवढे लेटर आहेत ते जातील तुमचे SI मध्ये, म्हणजे पूर्ण नेम असेल तुमचा जो काही तुम्ही घेतलेला तो जाणार तुमच्या SI मध्ये आणि CL इनिशियलाइज होणार आहे 00 पासून. ओके. जसं तुमचं CL वाढत जाईल तर तुम्हाला काउंट मिळत जाईल. ओके. तर SI ला मूव्ह करा AL मध्ये. सर्वांकडे कॉमन आहे, आपण जितके काही कोड बघितले त्यामध्ये बघितलंय की जो काय आपला SI चा कंटेन असतो तो जातो AL मध्ये. आणि आता कंपॅरिझन करायचं आहे. कुणाला कंपॅरिझन करायचं आहे, AL च्या प्रत्येक लेटरला. इथं माझा फर्स्ट लेटर जाणार आहे AL मध्ये. सो AL चा फर्स्ट लेटर कम्पेअर होणार आहे या डॉलर सोबत. जर डॉलर फाइंड आउट झाला, जर दोघं पण डॉलर फाइंड आउट झाले म्हणजे तुमची प्रोग्राम स्टॉप करायचं आहे. ओके. म्हणजे जर जम्प इफ इक्वल, जर म्हणजे JE जर तुम्हाला इक्वल्स फाइंड आउट झाले ना मग तुम्ही स्टॉप वरती जा. आणि स्टॉप वरती गेल्यानंतर काय करायचा, CL मध्ये जेवढे काही नंबर असतील ते लेंथ मध्ये मूव्ह करा आणि तुम्हाला फायनली लेंथ मिळून जाईल. ओके. जर नसेल, जर इक्वल झाले नसतील तर इन्क्रीमेंट करा CL ला, इन्क्रीमेंट करा SI ला आणि जम्प करत राहा नेक्स्ट पर्यंत. ओके. जम्प करत राहा नेक्स्ट पर्यंत. ही अशी लूप इथं वर्किंग करणार आहे. तर तुम्हाला मी सांगतोय जर एक्सप्लेनेशन की कसं स्टेप बाय स्टेप ही वर्किंग करणार. पहिल्यांदा तर SI गेला AL मध्ये. आता मला कम्पेअर करायचं AL ला आणि डॉलरला. ओके. तर मी डॉलरला कम्पेअर करण्यासाठी फ्रेंड्स बघा, ही बघा स्टेप बघा. फर्स्ट काय, आपण स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन बघूया. पहिल्यांदा स्टेप मधला अंतरा नावाचा जो A आहे तो पहिले इथे A येईल. राईट. A कम्पेअर करणार आहे मी डॉलर सोबत. ओके. समजा इथे AL आहे, बरोबर आहे. AL मध्ये आहे पहिला A आणि CL ला इनिशियलाइज केला 1 नी. बघा इथे A आहे, बरोबर आहे. म्हणजे ही पहिली स्टेप आहे. स्ट्रिंग मध्ये माझे सर्व नंबर गेलेले आहेत. इथे पण ती पहिला याला पॉइंट करेल. नंतर सेकंड नंबरला N पॉइंट होईल. N इथे पॉइंट झाला, बरोबर आहे. बघा N इथे पॉइंट झालेला आहे. CL माझा इन्क्रीमेंट झालाय. जर असं असेल ते काय बोलले, जर तुमचं असं होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे फ्रेंड्स, तर कोडमध्ये बघितलं सांगितलं की इन्क्रीमेंट CL करा, इन्क्रीमेंट SI करा आणि जम्प करत राहा नेक्स्ट पर्यंत. ओके. तर असंच आपण करत आहोत. आणि बघा नंतर मग तो कुठे येणार आहे, या T वरती येणार आहे. मग T ला पॉईंट केला आणि मग CL काय होणार आहे 1 नी इन्क्रीमेंट, म्हणजे जिथं 2CL होतं इथं 3CL झाला. स्टेप 4 ला काय होणार आहे, तो परत इथे A वरती येणार आहे फ्रेंड्स. बघितलं तुम्ही, बघा इथे A वरती आलेला आहे. A वरती आल्यानंतर AL मध्ये काय जाणार आहे, A जाणार आहे आणि CL इन्क्रीमेंट होणार
आहे 1 ने. असं आपल्याला कितीपर्यंत करायचं, जोपर्यंत बघा स्टेप 5 मध्ये पण आर आलेला आहे, बरोबर आहे. आरला CL इन्क्रीमेंट झाला, इथे पण S 6 वेळेला झालेला आहे, ए भेटलेला आहे आपल्याला ऍट द एंडला आणि CL झालेला आहे 6. आता आपल्याला काय भेटलेलं आहे, डॉलर मिळालेला आहे. जर आपण कंपॅरिझन मध्ये काय बोललो की JE जर इक्वल असेल तर कुठे जा, स्टॉप वरती जा. तुम्ही बोला की कधी बोलला सर, दाखवतो तुम्हाला. बघा हे बघा, इथे आपण काय बोलला, जर तुम्ही कम्पेअर करताय एल मधला इलेमेंट, एल मध्ये आपण ए टाकला, एन टाकला, टी टाकला, ए टाकला, आर टाकला, ए टाकला, असं अंतराला कम्पेअर झाला आणि मग प्रत्येक लेटर आपण टाकलेला आहे आणि तो कम्पॅरिझन करता डॉलर सोबत. जर डॉलर समजा इक्वल आला तर तुम्ही त्या स्टॉप वरती आणि CL ला मूव्ह करा लेंथ मध्ये. मग आपण तोच करणार आहोत बघा फ्रेंड्स, की इथे काय झालं, आपल्याला भेटलेला आहे डॉलर. ओके, हा डॉलर इथे मिळाला, मग आपण स्टॉप केला, फायनल स्टेप स्टॉप मध्ये गेलो आणि स्टेप मध्ये काय बोललाय की CL ची व्हॅल्यू टाका लेंथ मध्ये. मग लेंथ किती आहे 0.6 करा. आपल्या 6 लेटर भेटले बघा, 1 2 3 4 5 6 लेटर भेटले आणि तुमची लेंथ गेलेली आहे 6. स्ट्रिंगचा नेम आहे अंतरा आणि लेंथ आहे S6. ओके, तर हा तुमचा ओव्हरऑल कोडची स्टेप आहे, जर तुम्हाला कोड समजून घ्यायचा असेल तर. आता आपण बघूया फ्रेंड्स की आपल्याला कॉन्केटेशन्स ऑफ द 2 स्ट्रिंग कसं करायचं. ओके, ते पण बघून घेऊया आपण. आता आपण बघितलं, आता आपण दुसरं बघूया, कॉन्केटेशन्स ऑफ द 2 स्ट्रिंग. लेंथ ऑफ स्ट्रिंग बघितलं ना, मग कॉन्केटेशन्स ऑफ द 2 स्ट्रिंग मध्ये पण प्रोसेस बाय प्रोसेस आपण बघून घ्या. पहिल्यांदा आपण हेडर फाईल टाकून घेतलं फ्रेंड्स. हेडर फाईल टाकल्यानंतर काय करायचं आहे, जो आपल्याला 2 नाव आपल्याला जे कनेक्ट करायचे आहेत, 2 नाव जॉईन करायचे आहेत ते टाकून घ्यायचं. ओके, तर इथे मी टाकला STRDB, पे टाका डॉट डेटा STR म्हणजे स्ट्रिंग 1, DB म्हणजे डिफाईन बाईट अंतरा. ओके, ANTARA आणि टाकला STR2DB पाटील. ओके, सो आणि इथे शेवटला मी काय दिलंय फ्रेंड्स, ते शेवटला दिलाय डॉलर. ह्या डॉलर इंडिकेट करतो एंड ऑफ युअर स्ट्रिंग, एंड ऑफ युअर स्ट्रिंग. ओके, सो अंतरा नावाचा पण एंड ऑफ स्ट्रिंग डॉलरने झालं आणि पाटील पण डॉलरने झालेला आहे. ओके, आता पुढे मी काय केलं फ्रेंड्स, रिझल्ट नावाचा व्हेरिएबल घेतला आणि तो पण डिफाईन बाईटमध्ये 20 ड्युप्लिकेट्स ऑफ स्ट्रिंग्स, म्हणजेच 20 ड्युप्लिकेट्स ऑफ स्ट्रिंग टोटल $20 तो क्रिएट करणार आहे. कसं ते आपण बघूया. ओके, डॉट कोड स्टार्ट केला, जेव्हा डेटा AX मध्ये सर्व जो होता तो AX मध्ये गेला आणि AX मध्ये डेटा DS मध्ये गेला. ओके, एवढा तुम्हाला समजलेला असेल. आता पुढचा बघूया फ्रेंड्स. पुढे बघण्या अगोदर जर तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर फ्रेंड्स प्लीज एक लाईक होऊन जाऊ दे आणि व्हिडिओ कशी वाटली त्यासाठी एक छोटासा कमेंटमध्ये छोटासा हार्ट टाकून द्या, माझ्यासाठी मला खूप आवडेल ते. ओके, तर आपण बघून घेऊया की आपल्याला पुढे काय करायचं या कोडमध्ये. तर फ्रेंड्स हा बघा, हा तुमचा ओव्हरऑल कोड आहे, हाच तुम्हाला लिहायचा आहे. पहिले त्याच्यावरती डॉट मॉडेल वगैरे सर्व ते लिहून घ्या, त्या खाली हा लिहत घ्या, नंतर ही प्रोसेस फॉलो करा. तर त्यांनी काय सांगितलंय, ऑफसेट स्ट्रिंग STR1, ऑफसेट STR1 म्हणजे जी काय तुमची स्ट्रिंग 1 आहे ती जाऊ दे SI मध्ये आणि ऑफसेट रिझल्ट जाऊ दे DI मध्ये. ऑफसेटचा रिझल्ट जाऊ दे DI मध्ये, ऑफसेट STR जाऊ दे SI मध्ये. ऑफसेट STR1 काय आहे, अंतरा, तो जाईल कशामध्ये, अंतरा आहे तो कशामध्ये जाईल, SI मध्ये जाईल. आणि ऑफसेट ऑफ रिझल्ट ते काय आहेत, 20 ड्युप्लिकेट्स. बघा इथे काय दिलं आपल्याला, 20 ड्युप्लिकेट्स. रिझल्टचा काय, 20 ड्यूप मीन्स ड्युप्लिकेट ऑफ डॉलर्स. मग ते कशात जाणार आहे फ्रेंड्स, तर ते जाणार आहे तुमच्या DI मध्ये. ओके, हे सिम्पली तुम्ही मूव्ह करून घ्या. नंतर काय करायचं बघा, मी 3 कॉपीज यूज केलेत, कॉपी 1, कॉपी 2, कॉपी 3. हे काही एक्झामची कॉपी नाही आहे, तर ही आहे कॉपी, म्हणजे इथे मी यूज केलेले आहेत लूप्स. ओके, तर हे लूप्स यूज केलेत कॉपी 1. या कॉपी 1 लूपमध्ये पहिल्यांदा काय होणार बघा, AI चा फर्स्ट इलेमेंट SI चा फर्स्ट इलेमेंट जाईल AL मध्ये. ओके, आणि नंतर तो कम्पेअर केला जाईल AL चा फर्स्ट इलेमेंट विथ डॉलर सोबत. का डॉलर सोबत, कारण की ऍट द डॉलर कुठे यूज करतो आपण, ऍट द एंड ऑफ द स्ट्रिंग. म्हणजेच जर समजा ते इक्वल आले, म्हणजे तो तुमचा पहिला एलिमेंट समजा SI मध्ये A आहे, तर A कम्पॅरिझन होणार आहे डॉलर सोबत. समजा दोघं सेम आहेत, इक्वल आहेत, तर काय करतील ते आपण बघूया. समजा ते इक्वल आहे, मध्ये काय सांगितलंय,
जम्प करायला सांगितलंय कशावरती, कॉपी टू वरती. मग तो कुठे जायला, कॉपी टू वरती. जर ते इक्वल असतील तर. मग काय कॉपी टू काय बोलतोय की जो तुमचा ऑफसेट ऑफ स्ट्रिंग टू आहे ना, तू मूव्ह करा SI मध्ये. ओके, म्हणजेच आपण पहिल्यांदा काय मूव्ह करणार, पहिला ऑफसेट स्ट्रिंग यूज करणार, जो आपला ऍक्च्युअल नेम आपण यूज केला ANTARA. आणि दुसरा नंबर आपला काय आहे तर पाटील्स आपण यूज केलाय, तर तो कशामध्ये येणार आहे, STR ऑफसेट ऑफ STR2 आपलं जाणार आहे नंतर SI मध्ये. ओके, जर दोघं इक्वल सापडले तर कोण इक्वल, जर डॉलर आणि जर तुमचा जो SI मध्ये जो AL मध्ये गेलेला लेटर असेल तो ना, जर तसं नसेल तर AL ला कशात मूव्ह करा, DI च्या लोकेशन मध्ये. DI मध्ये आपला काय आहे तर DI मध्ये आहे $20. ओके, मग इन्क्रीमेंट करा SI ला, इन्क्रीमेंट करा DI ला आणि जम्प करा कॉपी 1 पर्यंत, जोपर्यंत सर्व नंबर कंप्लीट होत नाही तोपर्यंत. मला माहिती तुम्हाला असं समजणार नाही आहे, पण आता मी तुम्हाला सांगेन त्याच्या पहिल्या आपण समजून घेऊया. नंतर कॉपी 3 यूज केलाय फ्रेंड्स. आता ती कोणासाठी होईल, या SI वरती होईल. बरोबर आहे. आता माझ्या स्ट्रिंग मध्ये काय गेलेलं आहे तर पाटील गेलेला आहे, PATIL. ओके, तर पाटीलचे प्रत्येक लेटर पहिले AL मध्ये जातील आणि ते कम्पेअर करतील डॉलर सोबत, कारण ऍट द एंड आपला जो स्ट्रिंग असतो तो एंड होतो डॉलरने. जर ते इक्वल आले तर ते मूव्ह करणार आहे स्टॉपला. स्टॉप काय बोलतोय की डॉलर आहे ना, तो मूव्ह करा DI मध्ये. ओके, तो काय बोलतोय की जो तुमचा डॉलर असेल तो मूव्ह करा DI मध्ये. तो कसा करायचा, का करायचं ते आपण बघून घेऊया. जर इक्वल नसतील तर काय करायचं आहे, सेम AL मधला कंटेंट मूव्ह करायचा DI मध्ये. समजा AL मध्ये काय P आहे, बरोबर आहे, P आणि डॉलर इक्वल आहेत का, नाही आहेत. मग काय करणार आपण, P ला कशा टाकणार, आपण DI मध्ये टाकणार आहोत. आणि इन्क्रीमेंट करा SI, इन्क्रीमेंट करा DI. इन्क्रीमेंट केला SI नंतर पाटीलचा PA येतो, मग A जाणार आहे परत DI मध्ये, परत तो चेक करणार आहे की डॉलर सोबत इक्वल आहे की नाही. ओके, आणि जर इतकं झालं तर जम्प करा कॉपी 3 पर्यंत. ही लूप करत फिरवत राहा जोपर्यंत कम्पेअर होत नाही तोपर्यंत. आता आपण प्रोसेस बघूया स्टेप बाय स्टेप कशी झाली बघा. तर पहिल्यांदा फ्रेंड आपल्याकडे माहिती आहे की आपला स्ट्रिंग 1 आपण घेतलेलं, बरोबर आहे. STR1 चा ऑफसेट आपण कशामध्ये मूव्ह केलाय, SI मध्ये मूव्ह केलाय, राईट. मग तो काय आला SI मध्ये, अंतरा नावाचा आपण नेम घेतलेला. मग आपण घेतात ANTARS आणि डॉलर एंड ऑफ द स्ट्रिंग डिनोटेड करतो, बरोबर आहे. आता पुढे बघा आपण काय केलंय फ्रेंड्स, की हा जेव्हा SI मध्ये गेल्यानंतर जो पहिला इलेमेंट आहे तो काय बोलते बघा, की जो तुमचा फर्स्ट इलेमेंट आहे बघा, SI चा फर्स्ट इलेमेंट मूव्ह करा AL मध्ये. तो आपण मूव्ह करणार आहोत AL मध्ये. बघा मी केला इथे, जो माझा A होता तो मूव्ह केला AL मध्ये. आणि आता तो काय करणार आहे, कम्पॅरिझन करणार आहे फ्रेंड्स. की काय कम्पॅरिझन करणार आहे की A आणि डॉलर इक्वल आहेत की नाही. जर दोघं ते इक्वल असतील तर कॉपी टू वरती जा. म्हणजे समजा बघा इथं काय कम्पॅरिझन काय बोललाय तो, की हा कम्पेअर करा AL आणि डॉलर. समजा दोघं सेम असतील, जर इक्वल असतील तर कॉपी टू वरती जा आणि दुसरी स्ट्रिंग असेल ती त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. तो असेल पाटील. ओके, तो आपण दुसरी स्ट्रिंग टाकणार. पण जोपर्यंत इक्वल होत नाही तोपर्यंत काय करायचं आहे, AL ला मूव्ह करा DI मध्ये. मग आपण AL ला कशात मूव्ह करणार आहोत फ्रेंड्स, DI मध्ये मूव्ह करणार. तर AL मध्ये काय आहे, पहिला A आहे, बरोबर आहे, रिझल्ट A आहे. आता मला सांगा हे डॉलर आपले DI मध्ये यूज केलेले आहात आपण, असं किती डॉलर, $20 आहेत, बरोबर आहे. आता तो मूव्ह होणार आहे या A मध्ये. ओके, आता परत तो चेक करणार आहे, कोणता नंबर चेक करणार आहे सेकंड स्टेपला, तर N नंबर चेक करणार आहे. आता N नंबर चेक केल्यानंतर N इज नॉट इक्वल टू डॉलर, आपल्याला समजतोय की डॉलरचे इक्वल नाही आहे. मग तो N इथे जाईल. ओके, आय होप तुम्हाला समजलेला असेल. पुढे बघा, पुढे स्टेप काय होणार आहे. थर्ड स्टेपला फ्रेंड्स काय करणार आहे तो, की परत चेक करणार आहे T. बघा T आहे ना, तो चेक करणार आहे T इज इक्वल टू डॉलर्स. आन्सर असेल नो, म्हणून T कुठे गेला, या साईडला गेला. नंतर मग तो A चेक करणार आहे. मग A चेक करताना अंतरा, बरोबर आहे, म्हणजेच A चेक करणार आहे की तो
डॉलरच्या इक्वल आहे की नाही, तो पण नाही आहे. मग तो कशात मूव्ह होणार आहे, या DIच्या स्ट्रिंगमध्ये. आरला पण तो चेक करणार आहे, आर पण इज नॉट इक्वल टू स्ट्रिंग, ओके सॉरी डॉलर. पुढे तो सेम सॉरी माय बॅड, पुढे पण ती सेम प्रोसेस यूज करणार आहे आणि ए पण चेक करणार आहे कुणासोबत, डॉलर सोबत. म्हणजे मला सांगा ए हा कम्पॅरिझन होतोय का डॉलर सोबत, तर नाही होत आहे. मग तो ए कुठे जाईल, इथे या डॉलरमध्ये इनपुट होईल आणि त्यामध्ये जाईल, ओके. पण शेवटला आपल्या स्ट्रिंगच्या 7 नंबरला हा डॉलर जाणार, चेक केला जाणार आहे की डॉलर इज कम्पेअर विथ डॉलर, ओके. कारण एल मध्ये आता काय जाणार आहे, डॉलर जाणार आहे. समजा ते दोघं इक्वल असेल तर जम्प कुठं कर सांगितलंय, कॉपी टू मध्ये. बघितलं ना कोडमध्ये, हा बघा, जर दोघं इक्वल आले, काय विधाने बोललायत की जर ते दोघं इक्वल आले तर कॉपी टू मध्ये जा. मग कॉपी टू मध्ये आलो आपण. मग कॉपी टू मध्ये आल्यानंतर काय करायचं आहे की ऑफसेट स्ट्रिंग टू कशामध्ये जाणार आहे, SI मध्ये. ऑफसेट स्ट्रिंग टू काय आहे, समजा ऑफसेट ऑफ स्ट्रिंग टू हा ऑफसेट आहे, राईट. सॉरी, ही स्ट्रिंग टू आहे, त्याचा ऑफसेट म्हणजे हा पाटील कशामध्ये जाणार आहे, SI मध्ये जाणार आहे. आणि मग SI मध्ये गेल्यानंतर आता आपली करंट स्ट्रिंग काय होणार आहे फ्रेंड्स, तर सॉरी हे बघा, आता करंट स्ट्रिंग काय होणार आहे फ्रेंड्स, आपली STR मधला जो होता तो गेला, रिझल्ट होता तो कॉपी 3 मध्ये आपण यूज करणार आहोत लूप इन्स्ट्रक्शन. तर आपल्याला बघा STR2 कुठे गेला, पाटील होता तो कशामध्ये गेला, SI मध्ये गेला. आणि DI मध्ये काय लिहिलंय मी, रिझल्ट म्हणजे रिझल्ट मधील पुढची जागा ए नंतरची, म्हणजे शेवटला काय होता, अंतरा होता, सो शेवटला ए लेटर होता, एच्या पुढची जागा आता DI मध्ये स्टोअर होत जाणार आहे. ती कशी होणार आहे बघा, पहिल्यांदा तो P सोबत कम्पॅरिझन करेल की P इज इक्वल टू डॉलर आहे, तो आपल्याला माहिती आहे की नाही आहे. मग तो काय करणार आहे फ्रेंड्स, P ला इन्सर्ट करणार आहे इथे. सेम तो चेक करेल या ए साठी पण, परत तो चेक करेल या प्रत्येक लेटरसाठी तो चेक करेल, टी साठी चेक करेल, आय साठी चेक करेल, एल साठी चेक करेल. आणि जेव्हा त्याला इथे डॉलर मिळून जाईल ना फ्रेंड्स, तेव्हा तो काय करणार आहे, स्टॉप करणार आहे. आणि ॲट द एंड तुम्हाला असं तुमचा फायनल रिझल्ट मिळेल. आणि जो रिझल्टमध्ये आपण जो डॉलर टाकतो ना, तो आपला समजा कम्पॅरिझन झाला तर आपला प्रोग्राम फिनिश, आपला रिझल्ट काय भेटणार आहे, अंतरा पाटील, ओके. तर हा तुम्हाला नाव इथे मिळणार आहे, ओके. तर तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल की 2 लेटरला कॉन्कॅटेशन्स आपण कसं करतो, जॉईन कसं करतो. आता आपण बघून घेऊया की स्ट्रिंगला रिव्हर्स कसं करायचं, ओके. आता आहे ना फ्रेंड्स, आपण बघूया की रिव्हर्स कसा करायचा एका स्ट्रिंगला, ओके. तर तुमच्याकडे एक स्ट्रिंग असेल, त्याला रिव्हर्स कसा करायचा आहे, हा आपला थर्ड प्रोग्राम आहे. हे तिन्ही प्रोग्राम एक्झामला विचारले गेले आहेत, तिन्ही पण लर्न करून घ्या आणि याची प्रॅक्टिस करा, नोटबुकमध्ये लिहून घ्या प्रोग्राम हे. आणि फ्रेंड्स, व्हिडिओला एक लाईक तर झालंच पाहिजे, कारण तुम्ही जर लाईक कराल तर मी पुढे व्हिडिओ घेऊन येणार, ओके. तर बघा, डॉट मॉडेल स्मॉल आणि डॉट स्टॅक 100H असं नावाचे मी हेडर फाईल आपल्याकडे ऑलरेडी आहे, ओके. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की डॉट डेटा म्हणजेच काय करतो, ॲक्च्युअल डेटा स्टोअर करतो. आणि हा आपल्याकडे कॉमन पार्ट असतो की डेटा सर्व AX मध्ये येतो आणि AX मधला डेटा कुठे येतो फ्रेंड्स, तर AX मधला डेटा येतो DS मध्ये, ओके. पण इथे फ्रेंड्स बघा काय केलंय आपण की STR घेतलाय आणि REV घेतलाय. REV म्हणजेच घेतलाय आपण रिव्हर्ससाठी आणि घेतले स्ट्रिंगसाठी. DB म्हणजेच डिफाईन बाईटमध्ये, 10 ड्युप्लिकेट ऑफ डॉलर्स म्हणजे $10 तयार असतील असे डुप्लिकेट तयार केलेले, ओके. आणि त्याच्यामध्ये एक एक लेटर काय जाणार आहे, पुट केलं जाणार. ते मी इथे नेम घेतलेला आहे, परत तोच घेतला मी, अंतरा नेम घेतलेला आहे ANTARA. तर कोण असेल तर तिने वाईट घेऊन वाटू नका घेऊ, तुमचं नाव घेतलेलं आहे मी, सॉरी. तर स्ट्रिंग आणि रिव्हर्स, ओके. तर आता बघा पुढे बघा काय करायचंय फ्रेंड्स. तर पहिल्यांदा मला काय करायचं, तर माझा जो ऑफसेट स्ट्रिंग आहे ना, म्हणजे जो काही माझा स्ट्रिंग आहे तो मूव्ह होईल SI मध्ये. आणि मी इनिशियलाइज करणार आहे काउंटर म्हणजे CX ला इनिशियलाइज करणार आहे 00 ने. हे सर्वांकडे मोस्ट ऑफ द टाइम कॉमन गोष्ट आहेत फ्रेंड्स, तो हे तुम्हाला नीट लक्षात ठेवावी लागणार आहे. आता मी काय करणार आहे, लेन नावाचा LEN लेन नावाचं मी काय घेतलं तर लूप घेतलेला आहे. परत REVSTR म्हणजे रिव्हर्सिंग नावाचा एक लूप घेतलाय, बॅक नावाचं एक लूप घेतलेला आहे. असे 3 लूप्स मी इथे यूज केलेला आहे. आता मी काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे
SI म्हणजेच जो फर्स्ट लेटर आहे म्हणजे ऑफसेट स्ट्रिंग मधला फर्स्ट लेटर आहे त्याच्यासोबत कुणासोबत कम्पेअर करणार आहे, डॉलर सोबत. समजा ते जर इक्वल असतील तर तो काय करणार आहे, रिव्हर्स स्ट्रिंगला जाणार आहे. म्हणून ते मी यूज केले JE, जम्प. इक्वल, जर दोघं इक्वल असतील तर रिव्हर्स स्ट्रिंग. आणि तुम्हाला माहिती आहे डॉलर हा ॲट द एंड ऑफ द स्ट्रिंग असतो. म्हणून काय होणार आहे फ्रेंड्स, जेव्हा एंड ऑफ द स्ट्रिंग पोचला जाईल तेव्हा तो रिव्हर्स स्ट्रिंग जवळ पोहोचेल. ओके, नंतर जर इथं पोहोचला, समजा जर नसेल, इक्वल नसेल तर काय करणार आहे, इन्क्रीमेंट SI होणार आहे, इन्क्रीमेंट CX होणार आहे. म्हणजे समजा आता ANTAR असा स्पेलिंग आहे तर पहिला A ला कम्पॅरिझन करेल, नंतर पुढे दुसऱ्या लेटरवरती जाईल, नंतर पुढच्या लेटरवरती जाईल. इथे समजून घ्या, तुम्हाला दाखवतो बघा फ्रेंड्स. तर तो पहिल्यांदा काय करणार आहे, पहिल्यांदा A सोबत कम्पेअर करेल, नंतर N सोबत कम्पेअर करेल, T सोबत कम्पेअर करेल. आणि समजा जेव्हा डॉलर आणि डॉलर इक्वल आले तर तो जाणार आहे पुढच्या स्टेपवरती. म्हणजेच तुमची स्टेप कोणती होती फ्रेंड्स, तर ती स्टेप आहे तुमची रिव्हर्स स्ट्रिंग नावाची. ओके, आणि जम्प करायचा आहे LEN पर्यंत, जोपर्यंत ही कंप्लीट होत नाही तोपर्यंत. ओके, तर फ्रेंड्स तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल. आता बघा पुढे ही इन्स्ट्रक्शन यूज केलं, कोणती, RV स्ट्रिंग नाव. म्हणजे तिकडे काय करायचा, डिक्रीमेंट करायचा SI ला, आणि जो काय ऑफसेट ऑफ स्ट्रिंग आहे ती मूव्ह होईल DI मध्ये. ते कसे होणार आहे ना फ्रेंड्स, आपण कोडमध्ये बघणारच आहोत. ओके, तर बघा मी अजून एक बॅक नावाची लूप यूज केली. त्यामध्ये काय सांगितलं आहे की ऑफसेट ऑफ REV, हा काय सांगितलंय फ्रेंड्स, ऑफसेट ऑफ REV म्हणजेच की काय, आता ऑफसेट काय आहे आपला, तर आपला ऑफसेट आहे फ्रेंड्स, हा बघा, हा ऑफसेट ऑफ REV म्हणजे रिव्हर्सचा ऑफसेट आपण 10 ड्युप्लिकेट्स म्हणजे 10 असे डॉलर्स फक्त ड्युप्लिकेट घेतलेले आहेत. ओके, तर ते आपल्याला घ्यायचे आहेत. आणि आता काय होणार आहे फ्रेंड्स, की SI मधला कंटेन जाईल परत AL मध्ये, आणि AL मधला कंटेन जाईल DI मध्ये. ओके, म्हणजे का, समजा SI मध्ये डॉलर आहे, डॉलर AL मध्ये जाईल. समजा SI मध्ये काय आहे, अंतरा टाकलेला, तर मग A तो कशात जाईल, AL मध्ये जाईल. आणि AL कशात जाईल फ्रेंड्स, DI मध्ये जाईल. डिक्रीमेंट करा SI ला, इन्क्रीमेंट करा DI ला. म्हणजेच काय काय सांगितलंय, डिक्रीमेंट करायला सांगितलंय आपल्याला, कशाला, SI ला डिक्रीमेंट करायचं. म्हणजे आपण बॅक स्टेज पासून आपण रिव्हर्स येणार आहोत. ओके, सो DI ला डिक्रीमेंट करायचं, आणि AL ला आणि इन्क्रीमेंट कशाला करायचं आहे, DI ला करायचं आहे. कसं करत ते आपण बघून घेऊया. आणि जो आपला फायनल डॉलर असेल तो मूव्ह करायचा DI मध्ये. बघून घेऊ आपण स्टेप बाय स्टेप. बघा, तर पहिल्यांदा फ्रेंड्स काय आहे बघा, की माझी स्ट्रिंग काय आहे, ANTARA अंतरा नावाची एक स्ट्रिंग आहे. ओके, सॉरी फॉर दॅट. और इथे मी काय करणार आहे फ्रेंड्स, तर मी काय केलं, एक रिव्हर्स नावाचा बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, हे 10 मी कुठून घेतले फ्रेंड्स, तर बघा इथे मी स्टार्टिंगलाच काय केले, ही स्ट्रिंग घेतलेली STR अंतरा नावाची, आणि 10 ड्युप्लिकेट्स मी घेतलेले आहेत. राईट, ओके, 10 ड्युप्लिकेट्स मी इथं तयार केलेले आहेत. तेच मी तुम्हाला सांगत होतो की ते 10 ड्युप्लिकेट कसे तयार झाले. ओके, आता बघा काय करायचं आहे फ्रेंड्स, SI मध्ये काय जाईल, स्ट्रिंगचा ॲड्रेस जाईल, ॲड्रेस ऑफ स्ट्रिंग. म्हणजेच SI मध्ये पहिला A जाईल, नंतर CX काय करणार आहे, 00 इनिशियलाइज केला आहे, आणि DI ला अजून आपण काही सेट केलेला नाही. ओके, हा पहिला आपण इनिशियलाइज स्टेप बघितली. आता पुढे बघा स्टेप कशी होणार आहे फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडत असेल तर पुढे जाण्या अगोदर एक लाईक होऊन जाऊ दे, एक कमेंट होऊन जाऊ दे की सर तुम्ही खूप चांगले एक्सप्लेन केले, किंवा एक छोटासा हार्ड तरी झालाच पाहिजे. ओके, आता बघा स्ट्रिंगची लेंथ फाइंड आउट करायची. पहिले तर आपण काय करून घेऊ, लेंथ फाइंड आउट करून घ्या. आता बघा फ्रेंड्स, A आहे. ओके, पहिलाच आपला स्ट्रिंग मधला SI मधला पहिला लेटर आहे A, बरोबर आहे. मग तो मी काय करणार बघा, हा इथे A पॉईंट केलाय, CX 1 झाला, दुसरा पॉईंट केलाय N, तर पुढे बघा वाढत जाणार आहे तो. ओके, तुम्हाला समजत असेल. बघा पुढे बघा, हा बघा इथे बघा काय केलंय, इथे मी T घेतला, T वरती इथं पॉईंट केला, नंतर A वरती पॉईंट केला. म्हणजे जसं असं SI मध्ये एक एक लेटर काय होतोय, ऍड होतोय. ऍड म्हणण्यापेक्षा आपण प्रत्येक पॉईंट करतोय आणि चेक करतोय की
लेंथ किती आहे स्ट्रिंगची. ॲट द एंड आपल्या लेंथ समजलेलं आहे की CX ची लेंथ किती आहे आपल्याकडे 6 लेंथ आहे. ओके, आणि जेव्हा ॲट द एंडला जेव्हा तुमचा हा डॉलर मॅच होईल डॉलर सोबत तेव्हा तो स्टॉप करणार आहे आणि तुम्हाला CX भेटणार आहे की SI मध्ये आता किती झालेले आहेत CX 6 झालेले आहेत. आता पुढे बघा फ्रेंड्स, आपल्याला काय करायचं पार्ट 2 मध्ये आपल्याला इथे मेन आहे की आपल्याला इथे रिव्हर्स स्ट्रिंग करायचा आहे. तो लॉजिक कसं आहे समजून घेऊया. बघा, रिव्हर्स स्ट्रिंग मध्ये काय केलाय, डिक्रीमेंट केलाय SI ला, म्हणजे SI पॉइंट टू द लास्ट कॅरेक्टर, म्हणजेच डिक्रीमेंट करायचं आपण बोलतोय. कोडमध्ये सांगितलं असेल मी तुम्हाला की डिक्रीमेंट करा आणि DI ला काय करा ऑफसेट ऑफ रिव्हर्सचा द्या. म्हणजेच काय बघून घेऊया पार्ट 3 मध्ये, ते तुम्हाला बॅक लूपमध्ये समजून जाईल की आपण कोडमध्ये काय केलंय. बघा, एल मध्ये मी घेतणार आहे A म्हणजे हा लास्ट लेटर, रिव्हर्सच्या 0 मध्ये काय असणार आहे A आणि CX किती होणार आहे 5. समजलं. बघा, एल मध्ये काय जाणार आहे फ्रेंड्स, हा लास्ट लेटर, बघा हा लास्ट लेटर गेला एल मध्ये आणि हा जाणार आहे रिव्हर्स मध्ये लास्ट लेटरने CX किती होणार आहे कमी होणार आहे. त्याचप्रमाणे आपण नेक्स्ट स्टेपला पण बघू शकतो फ्रेंड्स की आता आपला काय झालं आहे आर लेटर, म्हणजे आता मी हा पॉईंट केल्यानंतर मी हा पॉईंट करणार आहे, तर हा लेटर जाणार आहे या रिव्हर्स नावाच्या स्ट्रिंगमध्ये. समजलात. आणि CX तुमचा काय होणार आहे कमी होत जाणार आहे. बघा, रिव्हर्स नावाची फर्स्ट पोझिशनला आर जाईल. ओके, रिव्हर्स नावाच्या सेकंड पोझिशनला A जाईल, कारण की आता पॉईंट आपण काय करतोय फ्रेंड्स, हा A पॉईंट आउट करत आहोत. मग हा A पॉईंट आउट कुठे जाणार आहे इथे जाणार आहे. ओके, असंच करत करत जेव्हा तुम्ही पूर्ण स्टेप कराल तेव्हा तुम्हाला ॲट द एंड जेव्हा कम्पॅरिझन केला जाईल हा पूर्ण, तेव्हा त्या लूपच्या एंडला तुम्हाला अंतरा नावाचा ARATNA असं रिव्हर्समध्ये मिळाला जाईल. ओके, आणि हा रिव्हर्समध्ये मिळाल्यानंतर हा तुम्हाला फायनल तुमचा आन्सर मिळणार आहे. हा तुमचा अंतर ओरिजिनल आणि हा आर्टेनिया हा तुमचा रिव्हर्स स्ट्रिंग. ओके, सो तुम्हाला आय होप समजली असेल. व्हिडिओ नाही समजली असेल तर रिव्हर्स करून बघा, कोडला लॉजिक समजायचा प्रयत्न करा फ्रेंड्स. मी खूप मेहनतीने व्हिडिओ केले. आय होप एक लाईक तर तुम्ही केलं असेल. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.